अतिशय कॉन्ट्रोवर्शियल विषय मी निवडलेला आहे, ते म्हणजे प्लास्टिक सर्जरी, लेझर ट्रीटमेंट, हायड्रा फेशियल, केमिकल पील. करावं का? कोणी करावं? मी केलंय का? तुम्ही करावं का? हे जे व्हायरल रीलाच्या झालेले आहेत त्यांनी करणं योग्य आहे का? याच्यातलं आपण काय करायचं वगैरे वगैरे ह्या सगळ्या व्हायरल रील्सवरती आपण रिॲक्शन देणार आहोत. आणि त्याचबरोबर आपल्याकडे चक्क सेलिब्रिटी गेस्ट येणार आहेत. येस, आणि आपल्याबरोबर ह्या रील्स एन्जॉय करणार आहेत आणि त्याच्यावरती आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांची पण मतं जाणून घेणार आहोत. मी लई मान देते त्यांना बोलवण्यासाठी. मी उत्सुक आहे. व्हिडिओच्या कुठेतरी मध्येच ते टपकतील, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. येस, तर पहिलं आलेलं आहे आयब्रो लिफ्ट असं म्हणून जे इंजेक्शन. ज्यांना ज्यांना सुई बघण्याचा वगैरे त्रास होतो त्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला आणि फक्त माझा आवाज ऐकला तरी चालेल. आणि तिला दुखत नाही आहे, तुम्ही बघू शकता, कारण की लोकल नमिंग क्रीम लावली जाते आणि त्याच्यानंतर हे इंजेक्शन्स दिले जातात आणि आयब्रोज म्हणजे आपल्या भुवया इथून वरती लिफ्ट होतात, वरती उचलल्या जातात, ज्या वयानुसार गुरुत्वाकर्षणामुळे खाली खाली ड्रुपी होत जातात, पडत जातात. तर हा जो लिफ्ट आहे स्पेशली एंड्सना तो देण्यासाठी इथे बोटॉक्सचा वापर केलेला आहे. पण मुळात हे इंजेक्शन काय करतं तर जिथे ते मारलं गेलंय तेवढ्या त्या छोट्या एरियामध्ये, त्या स्नायूमध्ये त्याला पॅरलाइज केलं जातं काही महिन्यांसाठी. तर बोटॉक्स हे शक्यतो परत एकदा प्रत्येक लोखंडी कपाटाला आपण गोदरेजचं कपाट म्हणतो तसं बोटॉक्स या मार्केटमध्ये खूप साऱ्या इंजेक्शन्सच्या बोटॉक्सप्रमाणे कंपन्या आहेत. आपण सगळ्याला बोटॉक्सच म्हणतो. फार क्वचित काही इंजुरीज आणि चुकीच्या ठिकाणी मारलंय, चुकीची निडल वगैरे वगैरे जे शेडी प्रॅक्टिसेस असतात, क्लिनिक्स असतात, तिथे ते परिणाम होतात. पण शक्यतो हे काही दुर्घटना होत नाहीत बोटॉक्सच्या बाबतीत. मेडिकल प्रॅक्टिशनर असतील ते कोणी डर्मॅट तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की इथं दिल्यानं कसा आयब्रो लिफ्ट होईल. अतिशय एक सुंदर मुलगी आहे, छान हसते. पण काय कोजिक ॲसिडचं काहीतरी गेलंय वाटलंच मला रंगानं काहीतरी. आता डार्क स्पॉट्स म्हणजे आपल्याला फोड वगैरे येऊन गेल्यानंतरचे राहिलेले डाग इथे पण येतात. तर मेकअपनं दिसणार नाही मला, जिथे जिथे आपल्याला फोड येऊन जातात वगैरे त्याच्यामुळे. आणि पिगमेंटेशन म्हणजे वांग किंवा टॅनिंग, उठांच्या जवळचं पिगमेंटेशन जे लहानपणापासून असू शकतं किंवा ट्रिपला जाऊन आल्यानंतर. अनुवंशिकतेने पण वांग प्रेग्नन्सी नंतर पण वाढायला लागतो, त्याची जस्ट सुरुवात झालेली असते, त्याला म्हणतात पिगमेंटेशन. म्हणजे मेलॅनिन आपल्या त्वचेच्या आत असतात जे आपला रंग ठरवतं. ज्यांच्या त्वचेच्या आत जास्त मेलॅनिन ते रंगाने जास्त डार्क असतात, ज्यांच्याकडे कमी मेलॅनिन ते रंगाने जास्त लाईट असतात. हायड्रोक्विनोन किंवा कोजिक ॲसिड हा प्रकार वांग घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. तर त्याची आय थिंक ही केमिकल ट्रीटमेंट आहे, केमिकल्स लावून त्याचं बेनिफिट आणि कॉम्प्लेक्शनसाठी येस हे करतात आणि हे कॉमन आहे. परत एकदा काय आपल्याला जे काय इंग्रजांनी जे देऊन गेलेले आहेत की फक्त गोरा रंग सुंदर, याच्यावरती मी आता बोलून बोलून दमले आपल्या चॅनलवरती. आपला जो ओरिजिनल रंग आहे, ओके, ओरिजिनल म्हणजे काय, जो आपल्या शरीरातच असतो, म्हणजे आतल्या बाजूला इथे दंडाच्या आत तिथपर्यंत जाण्यासाठी, म्हणजे वरचं आलेलं टॅनिंग कमी करण्यासाठी कुठचे सिरम्स, केमिकल ट्रीटमेंट वगैरे घेतली मला आवडतं. पण मला माझा काळा रंग आवडत नाही किंवा लहानपणापासून मला हिणवलं गेलेला आहे, ते कंडिशनिंग माझं झालेलं आहे, याच्यासाठी एक 7 शेड मला लाईट करा. आणि त्याच्यासाठी जे प्रकार सगळे केले जातात त्याच्या मी विरोधात आहे बॉस. कारण की उलट मला असं वाटतं जितका डार्क रंग रिच सावळा तेवढं जास्त सेक्सी दिसता तुम्ही, इंडियन सेक्साड ब्युटी दिसते. पण आपल्याकडे ना त्या रंगाच्या विषयीचा मानच नाही. एकदा एका ऍक्टरनं पण मला असं म्हटलेलं, शेजारी हात ठेवून असा, आणि असा हात माझ्या शेजारी ठेवला आणि म्हणलं तू कशी काय माझी मुलगी म्हणून तुला कास्टिंग केले, कशाला घेतलंय तुला, कुठल्या रूपानं किंवा रंगानं माझी मुलगी दिसतेस. आणि मला असं झालं, हो सिरियसली लिटरली माझ्या अभिनयाचा काही संबंध नाही आणि माझा रंग गव्हाळ आहे म्हणून मला रोल नाही मिळाला पाहिजे. पण गोरं होण्यासाठी जर तुम्ही काही केलंत ना तर प्लीज मला तुमचा प्रेक्षक म्हणून अभिमान वाटला पाहिजे. तर आपली जी कम्युनिटी, आपण जे आता छान जोडले गेलोय, आपल्याला प्रत्येक रंगाविषयीचं त्याचं सौंदर्य, त्याचा सेक्सी क्यूटनेस, गोडवा सगळं आपल्याला समजायला हवा. ये सुकीर्त गुमास्ते आलेले आहेत अशा पद्धतीनं. मी म्हणलेलं सेलिब्रिटी घेऊन येईन मी चॅनलवरती. नमस्कार. चार्जर घ्यायला आल्यावर तुमच्या डायरेक्ट शूटिंगला बसवतात का? हो, येस येस. माईक लावा. अरे उंची आपली मॅच केली रे. तिची खुर्ची खाली आहे म्हणून सेम उंची झाली. येस, तर मला तुला हे दाखवायचे ही रील, ओके. आणि मी हे करू का असं मला तुला विचारायचं. हे बघ सगळं आता हे रक्त आणि बँडेजेस वगैरे नको बघू, पण ते काढल्यानंतर एवढं सपोर्ट झालं बघ, एवढीशी कंबर फ्लॅट पोट. तुला ना तसलंच आवडतं ना, पण करू का मी? ते केलंय कसं? ते माती लावली ती नाही रे, तिचं ब्लड आहे ते पट्ट्या आणि याच्यातून आय थिंक लायपोसक्शन केलंय किंवा बऱ्याचदा रिब पण रिमूव्ह करतात. म्हणजे जे येस, रिब्सला मराठीत काय म्हणतात? बरगड्या. बरगड्या. एखादी बरगडी काढून टाकतात
किंवा खाण्याची क्षमता कमी व्हावी म्हणून आतड्याचा भाग कापतात आणि मांस काढण्यासाठी लायपोसेक्शन करतात आणि मग असे फ्लॅट टमी होते. पोट सपाटीला गेल्यावर सेक्सी कंबर. थुलथुलीत पोट घेऊन जगावं पण हे असलं काहीतरी करू नये असं मला वाटतंय. पण सेक्सी दिसू ना. सेक्सी बिक्सी काय नको आपल्याला. पण मला खरंच विचारायचंय की मुलांना किंवा सगळ्यात भारी असं पोट आत घ्यायचं, कोणी आलं की असं आत घ्यायचं, फोटोच्या वेळेला आत घ्यायचं. तर खरंच मला असं विचारायचंय, ओके, जरा गोड दिसणाऱ्या मुलांना आपण हा प्रश्न विचारूया की तुम्हाला खरंच फक्त असं खपाटीला गेलेलं फ्लॅट पोट आणि एवढीशी कंबरच आवडते का, की थोडंसं इंडियनाइज्ड फिगर कर्व्स आणि थोडंसं आलेलं पोट आवडतं? खपाटीला गेलेलं पोटाला प्रत्येकाचा वैयक्तिक टाईप असू शकतं, आवड निवड असू शकते. पण मला असं वाटतं मला स्वतःला नाही आवडत खपाटीला गेलेलं पोट. मी अशा नॅचरल गोष्टींचा पुरस्कर्ता असल्यामुळे नॅचरल गोष्टी मला आवडतात. नॅचरल म्हणजे काय, निसर्ग, झाडं, डोंगर वगैरे असं गोष्टी. एखादा आलेला बारीक पोटापाशीचा टायर ते आता आवडतं. काही काही लोक तर मॉलच आवडतात चकाचक, नाही का. काही लोकांना असं छान निसर्ग, गवत म्हणजे झाडं थोडक्यात असं मॅनमेड आवडत नाही. तर प्रत्येकाची आवड आहे असं मला वाटतं. ओके, मी नको करू ना लायपोसेक्शन आणि बरगड्या रिमूव्ह करायला. असं काहीतरी व्यक्त तर नकोच बाबा. मला असं वाटतं पोट असणं किंवा नसण्यापेक्षाही तुम्ही हेल्दी असणं गरजेचं आहे. फिट असणं, तुमचा स्टॅमिना चांगला असणं गरजेचं आहे. व्यायामानं हे झालं तर छान आहे. हा, आपल्याला कुठे शरीर शौष्ठव स्पर्धेत जायचंय असं आत यंत्र अवजार घालून दिसतंय त्या पोटाच्या तिथे. अरे काय मिशन इम्पॉसिबलचा मास्क वाटतंय का त्याला? मला मी बघू शकत नाहीये. मला आधी वाटलं ते बोटच आहे, मग मला कळलं की ते एक यंत्र घुसून गालाच्या तिथे वरती गेलं. फेसलिफ्ट आहे हे. काय गरज आहे फेसलिफ्ट सर? का म्हणजे वरती करायला फेस? काय गरज? अरे टाईट झाला गाल बघ त्याच्यामुळे. कंपास पेटीत पेन्सिल शोधल्यासारखं कॅज्युअली चाललंय. मला अशा रिएक्शन व्हिडिओला का बोलवलं असेल? मी मग अशी पण फेसलिफ्ट म्हणत होते की आधीची फेसलिफ्ट सर्जरी अशी कळायची इथे, पण आता ते कळत नाही कारण की फोरहेड पासून आत 2 इंचावरती इथे टाके असतात, त्याच्यावर केस वाढतात. टेक्नॉलॉजी असं झालं मला. टेक्नॉलॉजी इथे पेन आहे का आपल्याकडे? मी पेनानं दाखवते काढून की इथे अशी ते रेषा. अरे लोकांना वाटेल ना तू फेसलिफ्ट केलं आहे का, एखादा पेन वगैरे. माझा फेसलिफ्ट नाहीये. आम्हाला शाळेत करायचं फेसलिफ्ट, असं उचलायचे, सूर्याची पिल्लं दिसतात का म्हणायचे. परमनंट मार्कर दिलेला आहे, लोकांना वाटेल सुकीर्त गुमास्ताने फेसलिफ्ट केलंय. हे बघ हे बघ, हा पण परमनंट नाही ना, व्हाईट बोर्ड मार्कर आणलेला आहे. ओ माय गॉड, बकल फॅट रिमूव्हल. येस ऑफकोर्स. सो आता हे काय असतं सांगतो तुला. बकल फॅट रिमूव्हल म्हणजे असं कर, हे जे होतं ते बकल फॅट रिमूव्हल नव्हतं. म्हणजे गाल चक्क आतून मांस काढून टाकायचं आणि गाल असे आत जात का. जान्हवी कपूरचं पण काढलेलं आहे का? हो, त्याच्यामुळेच तर इतके गालच नाही आहेत ना, त्यामुळे असं एकदम ते म्हणून बिचारीला एक्सप्रेशन देता येत नाही. लोक कसं म्हणतात तिला अभिनय येत नाही. सगळे मसल्सच काढले चेहऱ्यावरचे, बिचारी एक्सप्रेशन देणार कशी? व्हल्नरेबल आहे ते, विक्टिम आहे ती. हे यांचं स्ट्रगल खरं स्ट्रगल. सगळ्या हॉलिवूड सेलिब्रिटीजना बकल फॅट केलंय. त्याचा तोटा सांगते, आपलं जेव्हा वय होतं तेव्हा आपोआप आपल्या फेसवरचा चबीपणा म्हणतो ना, क्यूट बेबी फेस असतो, बेबी वेट असतं, ते निघूनच जातं. हे होणारच आहे. पण हे ना इतक्या लहान वयात केलं नाही ना, कारण मॉडेलसारखं असं चिडजळ जॉलाईन पाहिजे म्हणून करतात. त्याच्यामुळे ते ना जेव्हा ऍक्च्युली त्यांचं वय होतं तेव्हा ते इतके भयानक दिसणार आहेत, कारण की आता तर ते काहीच मांसच नाही उरलेलं. आणि मला असं वाटतं की बऱ्याच आपण बघतो चित्रपटांमध्ये नाही का, की त्यांचं हे काहीच हालत नाही. म्हणजे नाही का, तू अभिनय करेगी तो कभी नाही करेगी असं वगैरे. हे सुद्धा ओठ जास्त हलवले असतं, असं बोलक्या मावल्यांचा खेळ चित्रपटामध्ये. आणि तू ते लिप सर्जरीचं दाखवतो, तू दाखव रे कसं करतात. ओके, रायनोप्लास्टी. रायनोसॉरसचं जे नाक आहे, गेंडा, त्याच्याप्रमाणे ते नाकाच्या सर्जरीजना रायनोप्लास्टी म्हणतात. मला हे अगदीच रिसेंटली कळलं की ENT स्पेशलिस्ट पण रायनोप्लास्टी करतात. तुझं करायचं का सुकर? म्हणजे हे तोच म्हणाला, मी नाही चिडवलेलं, नाही तर म्हणाला ऑनलाईन बुलिंग करतायत तुम्ही. अथांगाचं पण नाक आहे, क्यूट आहे. पण मला असं वाटतं की ठीक आहे, तुझंही आवडतं मला. आमच्याकडे बाई मुद्द्यावर याचा ENT स्पेशलिस्ट डॉक्टर घैसास यांनी सांगितलेला हा आकडा आहे. सगळ्यात जास्त पुण्यामध्ये रायनोप्लास्टी करण्याचा किंवा ह्या सर्जऱ्या कोण करतं? 40च्या पुढचे कमावलेले पुरुष. पण हे चांगलं आहे. म्हणजे मला तेच वाटलं की, कारण मी कधी आठवत पण नाही की मला कुठल्या मुलीच्या नाकाकडे मी ऑब्झर्व केलं. म्हणजे जनरली मुलं नाकाकडे नाही बघत मुलींच्या, पूर्ण चेहरा बघत, ओव्हरऑल ब्युटी कुठे. मुलींना मला असं सांगायचं नाकाकडे बघितलं जात नाही. नक्ट नाक, मोठा नाक, छोटा नाक, ढबड नाक, पोपट नाक, कसलंही नाक असलं तरी सुद्धा चालेल, कारण तिथे बघितलंच जात नाही. नाकासमोर चालणारी मुलं बघतात. अच्छा.
असं मला अगदी 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 लायपोसक्शन लायपोसक्शन. हे जर गॉसिपिंग सेक्शन झाल्यासारखं आता काय वाटतं. प्रियांका चोप्रा, रायनोप्लास्टी, लिप्सन जॉलाईन आणि चक्क धडधडीत इंटरनॅशनल मीडिया इंटरव्ह्यूच्या दरम्यान ती म्हणाली, आय हॅवंट डन एनिथिंग, आय डिडंट टच माय नोज. काहीच ना बोललं. हा छान उपाय. टॉम क्रूज तर म्हणजे सेमच दिसतोय. म्हणजे लहानपणापासून मी बघतोय तरी तो सेमच दिसतोय. टॉम या कोण आहे या म्हणालास तो सुकिर्द. डॉनाटेला वर्साचेची मालकीण. चुकली का सर्जरी? हा खूप वेळा चुकली. तिनं खूप सारे बदल करण्याचा प्रयत्न केला पण ते सगळं फसत पण जातं. खूप वेळा आपली बॉडी खूप वेगळं रिॲक्ट करते. लिफ्ट नव्हे अख्खे वाढवायचे ते बाबा. एक कप बी कप सी कप डी कपच म्हणा डायरेक्ट. नाही हे नाहीये. फारच लेडीज बायकांचे बुक जॉब. इट्स ब्रेस्ट लिफ्ट. काही रिलेट सुद्धा होत नाही. बाळानंतर जे बसलाईन एक साधारण पोटाच्या जवळ जाते त्याच्या ऐवजी सुकीर्तला सुई नाही बघतात. बाय द वे सुकीर्त कानातलं होलमध्ये कानातलं पण नाही घालू शकत. बरं हे करावं का वयानुसार जे बस्ट? काही अजिबात करू नये. काय हे म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या इनसिक्युरिटीज उगाच स्त्रियांनी घेतलेल्या आहेत जनरली ना डिलिव्हरी नंतर. जे ऑब्व्हियस आहे ना, डोंट यू थिंक, दुधामुळे, लॅक्टेशन, ब्रेस्ट फिडिंग, बाळाला पाजून दूध, या सगळ्यामुळे बस्ट खूप अनइवन होते लेफ्ट राईट खालच्या बाजूला वगैरे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये व्यायामानं ते बऱ्यापैकी छान होतं. सेकंड ब्राज इनरवेअर छान त्याच्यामुळे होतं. डायरेक्ट लिफ्ट वगैरे करण्याची शक्यतो गरज नाही असं मला वाटतं. वाईट बोलायचं नाही. वाईट खरं नाही. खरं आहे का? मला वाटलं ते बनवल्यानंतर झालेलं आहे. नाही असं का कोणी बनवून घेईल सुकीर्त असणार आहे. ओ माय गॉड. एक वेगळाच माणूस वाटतोय हा. सूज पण आहे सर्जरी नंतरची. कधीतरी चांगलं काहीतरी असं मेकअप बिकअप असेल किंवा काहीतरी हे तुला बघवत पण नाहीये ना. हे अरे हे डेंजर आहे. सुकीर्तला चक्कर येते रक्त वगैरे बघून. ऑपरेशनल थिएटर मध्ये बसल्यासारखं वाटतंय मला. तुम्ही कंटिन्यू करा. जातो. लेझर ब्लिचिंग ऑफ स्किन. ब्लीच हा प्रकार जो पार्लरमध्ये असायचा मी पण केलेला आहे. जेव्हा आयुष्यात इकडच्या केसांचं काय करावं कळत नाही सगळ्यांनी आपण उठसूट वॅक्सिंग आणि ब्लीच केलेलं आहे. ते भयानक असतं, वाईट असतं. हे 3-4 वेगवेगळ्या पद्धतीचे लेझर असतात. आपल्याला वाटतं फक्त केस काढण्यासाठी. तर जे डाग असतात टॅनिंग कमी करण्यासाठी वगैरे सुद्धा लेझर वापरलं जातं. डॉक्टरांनी केलं, चांगल्या क्लिनिकमध्ये जाऊन केलं, काळेपणा घालवण्यासाठी थोडं अतिरिक्त जो आपलं जे टॅनिंग झालेलं असतं ते कमी करण्यासाठी बेस्ट आहे. पण अजिबात शेडी घाणेरड्या छोटमोठ्याचे पार्लर्स असतात ना त्यांच्याकडे डर्मॅट सारखे डॉक्टर्स किंवा त्यांच्याकडे सर्टिफिकेट्स पण नसतात आणि खूप घाणेरडे लेझरचे मशीन ठेवलेले असतात आणि चटाचट चटके देतात. हे करायचं नाही. येस काय केलेले इन्सर्जन डायरेक्ट तिथे आणि ती त्वचा मागच्या बाजूला आय थिंक ओढणारे वन्स आर इन द प्लेस डॉक्टर. येस वरती पुल केलेली आहे त्याच्यामुळे तो जो स्नॅच लुक येतो डोळ्यांचा वरती तो. होल्डिंग युअर स्किन थ्रेड आहे का हे? येस. हाऊ एन आयब्रो थ्रेड लिफ्ट वर्क्स. आणि मग तो तिथे थ्रेड आपोआपच हे जातो. थ्रेड हा प्रकार खूप कॉमन आहे. ज्या ज्या लोकांना फेसलिफ्ट करायचं नसतं ते लोक टेम्पररली थ्रेड्सकडे वळतात आणि त्याच्यामुळे सामान्य लोकांच्यामध्ये डायरेक्ट फेसलिफ्टच्या सर्जरीच्या ऐवजी थ्रेड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. त्याचा तोटा फक्त एवढाच आहे की थ्रेड्स खूप कमी काळ टिकतं. काही महिने किंवा अगदी वर्षभरामध्ये परत एकदा ती त्वचा ड्रुपी होते कारण की थ्रेड्स आपोआप विरघळतात. येस आता काय केलेलं किती सुंदर दिसते ही. आणि याच्यात काय केलंय? ओके येस फिलर्स, लिप फिलर्स मारलेले आहेत. छोट्या ओठांना मोठं केलेलं आहे. इथून एक डाव्या बाजूनं उजव्या बाजूनं आणि त्याच्यामुळे वरचा आणि खालचा ओठ आता प्लम्पी झालेला आहे. फिलर्स ॲक्च्युली खूप चांगलं काम केलंय कारण की ते हील्ड 3 आठवड्यांनी हील झाल्यानंतर त्याचा लुक खूपच नॅचरल येतं. नाहीतर त्याची गुठळी होते. तर तुम्ही आधीचे ओठ आणि नंतरचे ओठ बघू शकता. जनरली फिलर्स हा प्रकार हॅल्युरोनिक ॲसिडनं भरलेला असतो आणि हॅल्युरोनिक ॲसिड काय करतं तर पाणी शोषून ठेवतं. सो जेव्हा इथे इंजेक्ट केलं जातं तेव्हा तिथलं जे स्नायू आहेत तिथला भाग त्वचेच्या तिथला पॉकेटमध्ये पाणी होल्ड करतं आणि ते फिलर्स तिथेच राहतात आणि त्याच्यामध्ये प्लम्पी तसेच राहतात. आता त्याचे खूप सारे तोटे पण आहेत. एक म्हणजे फिलर्स सगळ्यात जास्त अनैसर्गिक दिसतात. सगळ्यांना कळतं की फिलर्स केलेले आहेत. बोटॉक्स कळत नाही. ओ माय गॉड दिस इज रिअली कॉमन. डिंपल पाडणे. येस आतून तुम्हाला तो धागा दिसतोय नम केलं जातं आणि तिथे तो उडला जातो पंक्चर केल्यासारखं आणि मग ते डिंपल तिथे सुरू होतो. भयानक कॉमन गोष्ट आहे ही. म्हणजे जे ऑलमोस्ट सेलिब्रिटीज तुम्ही बघताय ना त्याच्यामध्ये फारच अनैसर्गिकरित्या डिंपल केलेलेच जास्तीत जास्त लोक आहेत. तुम्ही कितीही बदल केले बाहेरून कपडे, प्लास्टिक सर्जरीज, ट्रीटमेंट्स, घरं, काय तुम्ही जागतिक गोष्टी जरी बदलल्या तरी सुद्धा मनानंच आतूनच आपल्याला आपण जेव्हा आवडत नाही ना तेव्हा
कितीही बदल केले बाहेरून तरी आपल्याला आपण सुंदरच वाटत नाही. घरात राहणाऱ्या स्त्रियांना हवा तेवढा मान मिळत नाही. त्यासाठी स्त्रियांनी काय करता येऊ शकतं, समाजानं काय करावं त्यांच्यासाठी, याच्यावरचे माझे विचार आणि ॲक्च्युली आचरणात आणण्याजोग्या टिपा याचा व्हिडिओ केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याच्यानंतर तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. आणि त्याचबरोबर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ह्याच्या सगळ्या ब्युटी ट्रीटमेंट्स आहेत, सर्जरीज आहेत, हे सगळ्यांच्या विषयी माझं काय मत आहे. आपण बोलू शकतो, अभ्यासपूर्वक बोलू शकतो, कारण की आपला ब्युटी चॅनल आहे आणि सौंदर्याविषयी आपण बोललंच पाहिजे. भेटूयात येणाऱ्या मंगळवारी. तोपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू.